नमस्कार. आपण पाहत आहात धुरी एक्सप्रेस, एक प्रसिद्ध माध्यम. आज घेऊन आलो आहोत पदपथ नक्की कोणासाठी. पदपथ हे चालण्यासाठी केलेला सुरक्षित रस्ते असेच नेहमी सांगितले जाते. पण आज हे पदपथ पादचाऱ्यांसाठी नव्हे तर दुकानदारांसाठी आंदण ठरले आहे. डोंबिवली शहरातील प्रमुख रस्त्यांलगतच्या पदपथांवर वाढलेल्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. फेरीवाले, हातगाड्या, अनधिकृत पार्किंग आणि दुकानांचा वाढता पसारा यामुळे नागरिकांना थेट रस्त्यावरून चालावे लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. फरके रोड, नेहरू रोड, टिळकनगर मानपाडा ते डोंबिवली स्टेशन रोड तसेच डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरात पदपथांवर चालणं मुश्किल होत आहे. काही ठिकाणी दुकानदारांनी माल पदपथावरच मांडल्यानं चालण्यासाठी जागाच उरलेली नाही. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या गर्दीतून मार्ग काढावा लागत आहे. प्रसंगी वाहनांसाठी असलेल्या रस्त्यावरून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. महापालिकेकडून वेळोवेळी अतिक्रमण हटाव कारवाई केली जात असली तरी काही दिवसातच पुन्हा अतिक्रमण होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. पदपथ हे पादचाऱ्यांसाठी की दुकानदारांसाठी असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी नियमित व कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अशाच विविध घडामोडींसाठी धुरी एक्सप्रेस या प्रसिद्ध माध्यमाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या जिव्हाळ्याचं माध्यम धुरी एक्सप्रेस.